जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आपल्याला निरोप यायला लागले तर रात्रभर इतके शांततेत आले, शांततेत वापस गेले। आपण पहिल्यांदा म्हणायचं शांततेत जायचं आणि शांततेत आरक्षण घेऊन यायचं। ते शब्द खरा होईल का खोटा होईल खूप जणाला त्याच्यात शंका होती, काय उद्रेक होतोय, काय होतोय, काय करतात का। पण मराठ्यांच्या पोराने एकदा शब्द दिला की ते बदलत नाही। सगळे शांततेत मुंबई आझाद मैदानापर्यंत गेले आणि शांततेत सगळे वापस पण आले। त्यामुळे सगळ्या समाजाचं प्रथम शांततेत आले, शांततेत गेले त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक आणि त्यांचं टाळ्या वाजवून गेले, जिंकून पण आले। कोणाला काय म्हणायचं सोशल मीडियाला, कोणाला पत्रकार परिषदेत काय म्हणायचं, यापेक्षा या शब्दाचा किती मोठा कायदा बनला, याला किती विरोध झाला हे समजणं सुद्धा गरजेचं। आपल्या तज्ञ मित्राशी सुद्धा आपण प्रत्येक जण चर्चा करत जा की कायदा बनेल आणि सरकारने सुद्धा 15 दिवस वेळ घातलेला आहे। मोठमोठे तज्ञ त्यांनी सुद्धा याच्यात उतरले होते, कारण त्यांच्याच लोकांना आपल्याला हे सांगितलं की मोठमोठाले तज्ञ त्यांनी या कायदा बनवण्याच्या बाबतीत कायद्याच्या चौकटीत कोणता शब्द टिकवून कोणता नाही टिकणार यासाठी विचार मंथन त्यांनी 15 दिवस केलं होतं। ज्या अर्थी कायद्याला जितका विरोध होईल किंवा कुठल्याही विषयाला असू द्या जितका विरोध होईल तितका तो विषय मोठा असतो असं आपण समजायचं। विरोध जर नाही झाला तर असं समजायचं काय लक्ष द्यायचं त्याच्याकडं। गावात आपल्या गावात सुद्धा जरा एखादा साधा विषय असला तर आपण म्हणतो काही एवढं नाही, पण मोठा विषय असेल तर सगळं गाव सक्रिय होतं की ह्या विषयापासून किती फायदा होईल किती तोटा होईल। तसं या कायद्यामुळे किती फायदा होणार आहे त्यामुळे समोरच्याला वाटतं की जितका विरोध करतो तितकं चांगलं। म्हणजे विरोध करून जर ते काय झालं तर आपला फायदा नाही होणार। त्याच्यासाठी विरोध करणाऱ्यालाही आपण शांततेतच उत्तर द्या, पण आपणही त्याला सपोर्ट करा सगळेजण त्या कायद्याला। नसता एक बाजू बुडून ही कायदा करू नका किंवा असं, कारण त्याचा आता कायद्यात रूपात धरणार आहे 8-10 दिवस अधिवेशनात। कारण आधी सूचना काढायला लागते, आदेश काढायला लागतो तरच त्याचा कायदा होतो। कोणत्याही कायद्याचा नियमच ते। त्यामुळं आता त्या दिवसात ते जितके हरकती घेते तितक्याच आपण पॉझिटिव्ह हरकती आपण पण घ्या। भले ज्यांना त्याच्यावर कायद्याच्या पद्धतीनं हरकत घेता येते आमच्यासाठी हा कायदा पाहिजेच म्हणून, ज्याला ते घेता येत नाही ते सोशल मीडियावरती त्याच्यावरती ताकद ठेवा की हा कायदा आमच्यासाठी आवश्यक आहे, आम्हाला तो पाहिजे। म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून का होईना रोज दबाव सरकारवर राहतोय की याला आमच्या कायद्याला ज्याच्यात आमचं भविष्य ते थांबला नाही पाहिजे। म्हणजे आपल्याला नुसतं झालं मिळाल्या 39 लाख प्रमाणपत्र वाटप झाले। राहिलेली 2-4 दिवसात करतीनच किंवा त्याची प्रक्रिया होत राहणार आहे। त्याच्या परिवारालाही मिळायला लागलेत। इथंच आता एक की आले होते त्यांना काय 500 का काहीतरी प्रमाणपत्र सापडले होते, त्याच्यावर 2000 लोकांना मिळाले। मग काही दिवसात तसं परिवारालाही मिळायला लागले आता प्रमाणपत्र। आणि सगळ्यात मोठा विषय आपला राहिला होता की ज्यांच्या नोंदी नाही त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या पुढे होता।
तर मग सगळे सोयरे जर शब्द घेतला तर ज्याची नोंद मिळाली त्यांनी एक शपथपत्र करून द्यायचं की माझा सोयरा आहे आणि त्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचं, असं सरकारचं आपलं ठरलं. पत्र दिल्याच्या नंतर त्याची गृह चौकशी करायची, त्याचा सोयरा आहे का नाही. जर तो सोयरा नाही निघाला तर त्याचं रद्द केलं तरी चालतं, कारण खोटं काहीच करायचं नाही आपल्या सुद्धा. कोणी म्हणून माझा सोयरा आहे आणि कोणी पण घेईन दुसऱ्या राज्यातला सुद्धा. म्हणून आपणही खरंच वागायचं आणि खरं असल्यावर घेतल्याशिवाय सोडायचं नाही. मग ते किती विरोध करू कोणी आणि किती आळा करू, खरं असलं की घेतल्याशिवाय सोडायचं नाही. त्यामुळे सोयऱ्याचा कायदा पारित करणं, त्याच्या अधिसूचना निघणं, त्याचा अध्यादेश निघणं आपल्यासाठी खूप गरजेचं होतं. आणि तो सगळ्याच्या समक्ष त्याचं राजपत्र निघालं. राजपत्र निघणं हे किंचित महत्त्वाचे यालाच तातडीचे यालाच केलं जातं. म्हणजे तुम्ही दुसऱ्याला विचारू शकता, राजपत्र हे काही कायद्यात बदल करायचा असला, काही तातडीची अंमलबजावणी करायची असली तर तो राज्यपालाच्या याने ताबडतोब करावं लागतं. त्या राज्यपालाच्या अधिकारानं ते करावं लागतं. त्याला मुख्यमंत्र्यांची शिफारस द्यावं लागते तर राजपत्रित तो आदेश निघतो. हा राजपत्रित आदेश आहे आपला, त्यामुळे याचं कायद्यात रूपांतर होणार आहे. तोपर्यंत आपल्याला सावध राहायचं, कारण ही अधिसूचना काढणं सुद्धा सरकारवर घेतलेलं असतं. आता त्याची प्रक्रिया सगळी झाली, आता थोडी राहिलेली म्हणजे झालीच, ते सुरूच झालं. आता फक्त आपलं म्हणणं असं, आता सगळं झाल्याच्या नंतर आंदोलनाचा पुढं काय. आपला आजच्या बैठकीत आपला असा निर्णय तुम्हाला विचारू, जो कालचा आदेश त्याने काढला सगळ्या सोयऱ्यांचा, त्याच्याबद्दल त्याची अंमलबजावणी होऊन ज्याची नोंद मिळाली त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला एक तरी त्या कायद्याच्या अंतर्गत एक तरी पत्र मिळावं, तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवावं असं मला वाटतं. पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या लक्षात नसला तर कायदा पारित झालाय, त्यात काही जमत नाही. पण हे आंदोलन आपण म्हणजे आपली समाजाची आपली फसवणूक होऊ नये किंवा सरकारने आपली पुन्हा फसवणूक करू नये. सरकार महत्वाचं नाही, आपल्याला आपला समाज महत्वाचा आहे. कायदा पारित केलाय, पण त्यापासून मिळालं काय, नुसता तो कागद राहू नये. सगळे सोयऱ्यांचा कायदा झाला पण फायदाच नाही झाला. त्याचा उपयोग काय, जसं की 1 जून 2004 रोजी मराठा आणि कुणबी एक हे असा कायदा पारित झालेला, आता त्याला 18 वर्ष झाले, त्याचा काही उपयोग झाला नाही. काहीच कायदा बनला तरी उपयोग नाही. मग तो केला कशा, कायदा केला समाधानी सरकारचं आपण कौतुक सुद्धा मराठा समाजाने केलं, ते तेवढं झालं. आता त्याच्यासाठी कौतुक केलं, पण त्या कायद्याचा उपयोग अंमलबजावणी होणार आहे का समाजासाठी, तर त्याची होणार आहे. पण तोपर्यंत आपण बेसावध करायचंय. विजय उदाहरणार्थ इथून आणखीन 10 फुटावर, इथूनच का झालं म्हणायचं, आपण 10 फुटावर जाऊन बघू ना. इतक्या लांबून कशामुळे म्हणायचं आपण, 10 फूट म्हणजे काय, तुम्हाला एक 4-5 पावलं पुढे सरकायला लागेल, हरकत काय तुम्हाला पुढे जाऊन बघायचं. म्हणून या बैठकीचा निर्णय असा आहे की जो कायदा बनवलाय त्या कायद्यापासून ज्याची नोंद मिळाली, पुन्हा एकदा सांगायला, ज्याची नोंद मिळाली, पण ज्याची नोंद मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे, ज्याची मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे. तर मग ज्याची मिळाली त्याच्या सोयऱ्याला यापासून फायदा झाला का, एक प्रमाणपत्र मिळावं आणि मग आंदोलनाच्या याबाबतची पुढं काय करायचा निर्णय घ्यावा असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतंय? सगळ्यांचं काय मत आहे, एक मताने सांगा मला. कारण हे आंदोलन काय आजही आपण तात्पुरतं स्थगित करू शकतो.
पण त्यापेक्षा ज्या आंदोलनानं कायदाच बनवला त्याची अंमलबजावणी होत ते आंदोलन सुरू झालं. अडचण काय म्हणजे तुम्ही 5 महिने हेच बघण्यासाठी सुरू ठेवले, मग शेवट पण बाहेर करतो आपणच काढायचा ना. एक प्रमाणपत्र आपण सगळे कुठे म्हणतो त्या कायद्याच्या अंतर्गत त्या कायद्याची अंमलबजावणी झाली आणि नोंद मिळालेल्या माणसानं शपथपत्र करून दिलं की हा माझा स्वर आहे, याची नोंद मिळालेली नाही. या नोंदीवाल्याच्या माध्यमातून त्याला नोंद नसून एक प्रमाणपत्र मिळालं. आपण समजायचं या कायद्याची आज अंमलबजावणी झाली ना, आता याचा महाराष्ट्रातल्या सगळ्या राज्यातल्या स्वराला उपयोग होणार आहे. आधीच का म्हणायचं कायदा झाला ही काळ्या दगडाचे लेख आहे, त्याला कोणीच काही करू शकत नाही. तो झाला पण त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, तरच आपल्या लोकांचं कल्याण झालं असं आपण म्हणलं पाहिजे. मला जर निष्ठून जायचं असेल मी मला स्वतः झाला ना कायदा होईल ना 15-20 दिवसांनी 2-4 महिन्यांनी सत्य सांगतोय तुम्हाला मी. झाला कायदा आहे तो झाला आता, पण मला वाटतं लगेच त्यातून फायदाच झाला पाहिजे, लगेचच फायदा झाला पाहिजे. म्हणजे पुन्हा ताण नको, पुन्हा एकाच विषयावर आंदोलन उभा करणे, एकाच विषयावर भांडत बसणे हे नको. एकदाचा एका कामाचा एकदाच तुकडा पडायचा. कायदा बनवलाय सरकारनं, अंमलबजावणी करायला काही हरकत आहे का? आणि मग नुसतं कायदा बनवण्यासाठी आंदोलन आहेत का आपले? त्याची अंमलबजावणी पण व्हायला पाहिजे. ज्यांच्या नोंदी नाहीत महाराष्ट्रातल्या मराठ्यांना त्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे. ही आपली करेक्ट लाईन आहे. या लाईन बद्दल त्यांना टेन्शन आलं असं, पण मी मराठ्यांना अर्ध्या रस्त्यावर नाही सोडू शकत. नुसताच मराठीचा हातात काय त्याचं कामच देतो आणि फायदा काहीच नाही. मी मराठ्यांना अर्ध्यात नाही सोडू शकत. पुरेपूर फायदा मराठ्यांना या कायद्याचा उचलता आला पाहिजे. कायदा बनवला त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आपल्या एवढंच मध्ये उद्या सकाळी बी त्यांनी नोंद मिळाली, त्याच्या आधारावर नोंद न मिळालेल्या सोयऱ्याला एक प्रमाणपत्र द्यावं, आंदोलनाचा निर्णय तिथून कुठे घेऊ. मला वाटतं कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत म्हणजे एक पत्र मिळेपर्यंत या कायद्याच्या मार्फत काल जो सगळ्या सोयऱ्यांचा अधिसूचना आदेश तयार झालाय, या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र राज्यात कोणाला मिळावं, मग आंदोलनाचा विचार करू. काय म्हणणं आहे तुमच्या याच्यावर? मग आंदोलन सुरू ठेवू आपण. कारण असं तर काय आता नाही. आपल्याला मंडप आपल्याच, मंदिर आपल्याच, भोगे आपल्याच, गाड्या ताट्या आपल्या सगळं आपलंच. आपल्याला फारडं बी नाही कशा. थोडा आता परत कीर्तन वाढायला लागते काय, बाकीचं तर काही अडचण नाही ना. या कायद्यापासून एकतरी प्रमाणपत्र मिळेपर्यंत हे आंदोलन कायम सुरू ठेवू आपण. कारण हे याच्यातलं खूप महत्वाचं पाऊल नुसतंच धाव आणि पळापळ करून उपयोग होती. आता मी म्हणलो होतो रायगडावर गुलाल घेऊन दे, उद्या त्याला मी रायगडला दर्शनाला जातो. कारण विजयी कार्यक्रम पहिलं प्रमाणपत्र मिळालं, त्या कायद्याच्या आधारानं पहिलं प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर विजयी कार्यक्रम घेऊ. समाजाचा वापर मी कुठं नाही करत. मिळाला कायदा पहिले मग समाजाला हिसाबा आणि टोक्यो भाषा जो कार्यक्रम घ्यायचा त्यातून फायदा झाला पाहिजे. मुंबईला गेलं कायदा बनवून आलो, फायदा झाला. कार्यक्रम महाराष्ट्र बघितले 54 लाख नोंदी मिळाल्या, खूप जणांना प्रमाणपत्र मिळाले, फायदा झाला. प्रत्येक याच्यातून फायदा झाला पाहिजे. नुसतेच मोर्चे काढून स्वतःची ओळख निर्माण करण्यात मला आनंद नाही. प्रत्येकाला काढल्याशिवाय, ताकद दाखवल्याशिवाय फायदा तर होणार नाही. पण मग लोकांनी जर मोठमोठे कार्यक्रम काढले तर त्यातून फायदा झाला पाहिजे, तरच समाज फुटत नाही. समाजाचे 3 वेळेस फायदे झाले. कार्यक्रम गेला की एवढं मोठे पूर्ण संख्येने गेल्यामुळं कायदा बनला. मग आता एक प्रमाणपत्र मिळाल्यावर आता विजयी सभा घ्यायची आणि अंमलबजावणी पुढे राहायची. मग काय करायची विजयी सभा? कायदा बनवला त्याबद्दलचा गुलाल ठीक, खरा गुलाल एक प्रमाणपत्र त्या कायद्याच्या माध्यमातून मिळाल्याच्या नंतर
महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातून एक माणूस कुठं जायचं विजय सभेला ते आपण वेळेवर ठरवू. घरातून महाराष्ट्रातून येत नाही. मग खरा आनंदाचा गुलाल, मग खरा आनंदाचा गुलाल. नाही तुमच्या पुढे ट्रक घेऊन आले तिथं पुढं गुलालाची. पण त्या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र मिळालं. आत्ताचा गुलाल कायदा बनला म्हणून त्या कायद्याची अंमलबजावणी झाली आणि त्यांच्या नोंदी नाहीत मराठ्यांच्या, त्यांना प्रमाणपत्र मिळायला लागले. मग खरी विजय साहेब. उगाच लोक पळत येत म्हणून उचल फायदा घे सभा व्हावी आणि इकडं कशातच काही नाही. नुसतंच लोक येतात म्हणून मग घेत राहायचा. त्यात मी नाही बोलत. मला जितकं जातीला द्यायचं तितकं प्रामाणिकपणानं खरं द्यायचं. आता जात फसली, आता जातीला फसून द्यायचं नाही. ज्या ज्यावेळेस जात पुढे आली त्यावेळेस त्या पद्धतीचा फायदा झाला. त्या पद्धतीचा का मुंबई आली कायदा झाला. आता पुन्हा आंदोलन सुरू आहे आपलं. त्या कायद्याची अंमलबजावणी म्हणून एक पत्र मिळावं आपण. मग विजय कार्यक्रम आपण त्यावेळेस घेऊ. सध्या आता आरक्षण मिळाल्याच्या नंतर रायगडला जाईल असं म्हणलो. त्यामुळं मी रायगडवर उद्याच्याला किती तारीख होते 29 जानेवारी. 29 जानेवारीला रायगडकडे निघणार. 30 जानेवारीला दर्शन घेणार आहे सकाळी. छत्रपती शिवरायांच्या समाधीचं, पवित्र समाधीचं दर्शन उद्याच्याला निघणार. कारण उद्या दिवस जायलाच लागणार आहे. लांबचं अंतर आहे ना. उद्याच्याला लांबचं अंतर आहे. 30ला सकाळी दर्शन घेणार. पुन्हा वापस येणार तिथून. मग 31ला घरी जाऊ. जाणार आहेत घरी म्हणून तुमच्या स्वतःच्या तोंडातून सांगा साहेब. विजय कार्यक्रमाची तारीख आपण एक प्रमाणपत्र मिळाल्यावर जाहीर करू. आता कशा आंदोलन चालू आज ओबीसी नेत्यांची सर्व बैठक घेणार आहात. काय नेमकं पुढची दिशा, कसं नियोजन? कारण की आता ह्या कालच्या सगळ्या प्रकारानंतर राज्यभरातून अनेक ओबीसी, मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय आणि दलित आणि आदिवासी त्यांचे सुद्धा जे आहेत काही मेसेज येत आहेत. हे नक्की काय आहे, मग आता पुढे काय करायचं. काही प्रमाणामध्ये ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात चिंता किंवा घबराट निर्माण झालेली आहे. किंवा आता आमचं आरक्षण आता संपलं आहे, आता आम्ही पुढे काय. आता आमच्या म्हणजे मग शिक्षणाच्या मध्ये प्रवेश असेल तर काय, किंवा नोकरीमध्ये प्रवेश असेल तर काय, किंवा इतर ठिकाणी ज्या काही गोष्टी ओबीसीला मिळतात त्याच्यामध्ये आता हे सगळे वाटेकरी होणार. त्याचबरोबर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेला कुठेतरी एखाद दुसरा निवडून येत होता ते सुद्धा आमचं जाणार. म्हणजे ओबीसी संपल्यासारखं आहे अशी एक भावना निश्चितपणे ओबीसी मध्ये निर्माण झालेली आहे. आणि ती काय अगदीच चुकीची आहे असं मला काही वाटत नाही. आहे निश्चितपणे ही भावना, त्याच्यामध्ये काही तथ्य जरूर आहे. आणि एकीकडे बॅकडोरने सर्वच मराठा समाजाला ओबीसी म्हणजे कुणबी सर्टिफिकेट द्यायचं आणि ओबीसीत घ्यायचं. आणि दुसरीकडे मात्र जे आहे 3 न्यायमूर्तींची कमिटी नेमून क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये काय करायला पाहिजे त्याची कारवाई करायची. आणि त्याचबरोबर जे आता एक आयोग त्यांनी तो नवीन तयार केलेला. पण जुने जे होते आयोगातले सगळे ओबीसीचे लोक, त्यांनी तर ह्या किंवा त्या कारणामुळे किंवा कशामुळे ते राजीनामा त्यांनी दिलेला आहे. आणि सगळे नवीन लोक त्याने जे भरले त्यांना हवे ते. आणि त्यांच्याकडून आता जे सर्वेक्षण त्यांनी ते सुरू केलेलं आहे आणि प्रचंड पैसा सुद्धा निर्माण झालेला आहे. आपल्याला माहिती आहे की सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांनी कामाला लावलेलं आहे. ते कशासाठी, तर मराठा हे मागासवर्गीय आहे हे सिद्ध करणारा डाटा त्यांना सुप्रीम कोर्टापर्यंत न्यायचा आहे. कारण मागच्या वेळेला गायकवाड आयोगाने जे काही दिलं होतं मराठा समाजाला वेगळं आरक्षण हायकोर्टानं, ते सुप्रीम कोर्टानं
की हा समाज जो आहे हा मागास नाही, हा आर्थिक हा कुठल्याच दृष्टीने मागास नाही. हे गायकवाड कमिशनच्या त्यांचा जो रिपोर्ट होता त्याच्यावरूनच त्यांनी त्याच्यावर बोट ठेवलं, की तुम्ही तर सांगता की एवढे साखर कारखान्यांचे आहेत, एवढे मंत्री यांचे मुख्यमंत्री एवढे दूध संस्था आणि बँका वगैरे, मग मग जिल्हा परिषद पंचायत समिती मेंबर, मग हे मागास कसे? असा शेरा जो आहे हा सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर मारला आणि ते सगळं नाकारलं. तर ते कसं आहे बरोबर हे दाखवण्यासाठी हा दुसरा प्रयत्न. म्हणजे एकीकडून सगळे मराठा समाज ओबीसी मध्ये टाकायचे पण नाही, दुसरीकडून 3 न्यायमूर्ती आहेत ते क्युरेटिव्ह पिटिशन वगैरे जे आहेत त्याचा अभ्यास करणार, तिसरीकडून हे जे सर्वेक्षण जे आहेत ते करून वेगळं परत मराठा समाजाला आरक्षण ते 12-15% द्यायचं आहे त्याची तयारी करणार. म्हणजे सगळीकडे जे आहे एकतर्फीच कार्यवाही होताना आपल्याला दिसते. जर वेगळं मराठा आरक्षण आपल्याला द्यायचं आहे की ज्याला आमचा सपोर्ट आहे किंवा क्युरेटिव्ह पिटिशन जे दाखल केलेलं आहे ते यशस्वी व्हावं म्हणून सुद्धा आमचा पाठिंबा आहे. मग हे जर आहे तर या सगळ्या मराठा समाजाला कुणबी समाजामध्ये टाकण्याचं कारण काय? आणि मग परत त्यांचे सगळे सोयरे अमुक तमुक ह्या सगळ्यांना नुसतं साधं शपथपत्र दिलं, ते पण 100 रुपयाचं अफिडेव्हिट द्या, स्टॅम्प पेपरवर पण ची गरज नाही, हे सगळं करण्याची गरज काय? किंवा मग हे जर केलंय तर मग ते करण्याची गरज काय? तसं सगळ्याच बाजूने जे आहे हा संभ्रम आहे. म्हणजे मुख्यमंत्री बोलतात मी ऐकतो, परंतु मनाचं समाधान होत नाही. तुम्ही असं केलं असतं की ठीक आहे आपल्याला वेगळंच आरक्षण द्यायचंच आहे, काम सुरू केलं, आम्ही काही म्हणत नाही तिथे, किंवा क्युरेटिव्ह पिटिशन आम्ही काही म्हणत नाही. सगळ्याचे सगळे जे कोणते तुम्ही 54 लाख नोंदी सापडल्या त्याचे सगळे आता जे सगळे सोयरे, मग मग बाकीचं हा उपद्रव करता कशाला? परत शिंदे कमिटी जे आहे हे त्यांचा मुदत संपली, काम संपलं त्यांचं, चालू ठेवा कशाला? सुप्रीम कोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश आहे त्यांचा पगार 2,80,000 रुपये आहे आणि यांचं 4.5 लाख रुपये प्रत्येकी, याचं मला कळलंय. ते कशासाठी? बरं ते तेवढेच नाही, त्यांच्या खाली तो स्टाफ असणार, काम करत असणार. कशासाठी? झालं ना तुमचं काम. तुम्ही अगोदर सांगितलं की त्या निजामशाहीमध्ये आमच्या ज्या नोंदी अडकलेल्या ते शोधा, ते शोध. मग म्हणाले मराठवाड्यामध्ये सगळ्यांना, ठीक आहे, मग सगळ्या महाराष्ट्रामध्ये, मग सगळ्यांना ओबीसी मध्येच घ्या. हे सगळे जे हट्ट जे आहे पुरवण्याचं काम सरकार करत आहे. ठीक आहे, लोकांची मागणी आहे, आपण त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे, परंतु तो ज्याप्रमाणे आपण म्हणतो की आम्ही कुणावर अन्याय करणार नाही म्हणजे 54 लाख जर जे नोंदी सापडल्या आणि त्याच्या आणखी दुप्पट तिप्पट लोक ओबीसीत आले म्हणजे ओबीसीला धक्का लागणार नाही, धक्का ढकलून बुकलून बाहेर काढण्याचं काम आहे. नावाला ओबीसी आहे, परंतु त्याच्यामध्ये कुठलाही फायदा जो आहे ओबीसीला राजकीय असेल, शैक्षणिक असेल किंवा आणखीन काय असेल तो मिळणार नाही. बरं, ही सगळी मंडळी जी आहे, परत उद्या मराठा आरक्षण वेगळं दिलं, इकडे पण तिकडे पण, मग ते तुमचं ते सारथीमध्ये ते पण तिथे, मग महाज्योतीमध्ये पण तेच. अरे आहे काय? काही कुठेतरी तुम्ही क्लॅरिटी देणार की नाही ओबीसी समाजात? हा समाज सुद्धा मतदान करतो हे विसरता येत नाही आपल्याला. आणि मग काही लोक म्हणतात की तुम्ही 2 समाजामध्ये तेढ वाढवता. मला सांगा काय करायला पाहिजे, कुठे आम्ही चुकतो? तुम्ही कुठलं तरी एक बाजू धरून मराठा समाजाचे त्यांना न्याय द्या तुम्ही. सगळीकडूनच जर तुम्ही अशा रीतीने जर काही निर्णय झाले तर लोक प्रक्षुब्ध होणार. आणि त्यासाठी वेगवेगळे जे आहेत मेसेज आहेत, मला कालपासून जे लोक बोलतात, मेसेज पाठवतायत, काय करायचं विचारतायत. आता त्यासाठी जे आहे नक्की काय परिस्थिती राहील, त्यासाठी जे लोक आमच्या बरोबर, जे आम्हाला कल्पना आहे की ओबीसी मध्ये काम करतायत,
सगळ्या लोकांना बोलवणं काही शक्य नाही आणि ती काही जाहीर सभा नाही. पण त्यातले जे काही राजकारणात आहेत किंवा काही नुसतेच समाजकारणात किंवा काही वकील आहेत जे आम्हाला सपोर्ट करतात, त्यातल्या काही लोकांना जे आम्ही बोलवून की पुढे आपल्याला आणखी काय करता येईल त्याची आम्ही चर्चा संध्याकाळी करणार आहोत. सर, पण केंद्र सरकारची काही या प्रकरणात काही मदत घेता येऊ शकते का? आरक्षण वाढवणं म्हणा किंवा इतर गोष्टी. मी तर पहिल्यापासून म्हणालो की तामिळनाडू इतर ठिकाणी जर वाढवलं जात आहे आणि आता सुद्धा 10% त्यांनी वाढवलंच आहे ईडब्ल्यूएस मध्ये. मग यांना पाहिजे तर यांना पण द्या. बरं, आता हे ईडब्ल्यूएस जे त्यांनी वाढवलं 10%, कदाचित तो आंतरिक हेतू हा असावा की महाराष्ट्रामध्ये मराठा, गुजरातमध्ये पटेल, पुढे जाट किंवा काय ते हं? राजस्थानमध्ये गुर्जर असतील किंवा आंध्र प्रदेश कापू वगैरे असे जे काही समाज आहेत त्यांना शांत करण्यासाठी हे 10% काढले असं मला स्वतःला वाटतं. आणि हे खरंच आहे. कशावरून? तर बाकीच्या सगळ्या ठिकाणचे पटेलांपासून गुर्जर जाट सगळ्यांचे आंदोलन थांबले आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा सरकारने जाहीर केलं की या 10% आरक्षण जे ईडब्ल्यूचे त्याच्यामध्ये 85% मराठा समाजानेच त्याचा फायदा घेतलेला आहे. म्हणजे यांनी मग शांत बसायला पाहिजे होतं. पण ते शांत न होता वेगवेगळी आंदोलनं करतायत काय आणि हजारो गाड्यातून सगळी गरीब माणसं जे आहेत ते मोर्चा घेऊन मुंबईला येतात. गुणरत्न सदावर्ते यांनी देखील विरोध केलेला आहे. कोणी? गुणरत्न सदावर्ते ऍडव्होकेट. हा, ते करणार ज्यांना. आपल्या बैठकीला येणार आहेत का काही चर्चा? मला काही कल्पना नाहीये. काय मी आता ओपनली सगळ्यांना आवाहन केलेलं आहे. सगळ्यांना ते करणं मला नाशिकमध्ये सुद्धा काल काम होतं, काही कॉलेजचं काम होतं, त्यामुळे ते सगळं घाईघाईने आपण बोलवलं. जे येतील काय, काही लोक स्वतःहून काम करत असतात स्वतंत्रपणे, काही लोक पक्षात राहून काम करतात, काही लोक लिखाणाचं काम करतात, काही वकील मार्गदर्शन करतात, काही वेगवेगळ्या सभांमधून मार्गदर्शन होत. ज्यांना जे जे काही सुचेल ते ते त्यांनी करावं. इथे आम्ही केवळ एका जातीसाठी लढत नाही आहोत. केवळ मराठा समाज ही एका जातीसाठी आमची लढाई नाही. आमची लढाई 374 जातींसाठी आहे. मग त्याच्यामध्ये भटक्या विमुक्त आले, ते नंदी बैलवाले आले, ते आणखीन जे काही ते मर्याईवाले असतात, सापवाले, गारुडी, अमुक तमुक, अनेक लहान तिथून भटक्या विमुक्त जे आहेत सगळे ते सगळे आहेत. त्याच्यामध्ये मोठे समाज सुद्धा आहेत, जसे धनगर आहेत, माळी आहेत, वंजारी आहेत, तेली आहेत, मूळ कुणबी आहेत, सुतार, लोहार, अमुक तमुक, 12 बलुतेदार, अलुतेदार, असे 374 जातींचं नुकसान होऊ नये म्हणून आमचा हा सगळा प्रयत्न आहे. आरक्षणाचे जे प्रश्न होता त्याचा मार्ग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले आहे. त्यामुळे मराठा बांधवांचे मन जिंकले असं अनेक नेते म्हणतायत. चांगली गोष्ट आहे ना. त्यांना जिंकल्याचा आनंद होतोय आणि ओबीसी समाजाला काहीतरी आमचं सगळं संपल्याचा आनंद, दुःख होत आहे. प्रत्येक जण आपापली भावना व्यक्त करतोय. साहेब, ही लढाई शेवटपर्यंत सुरू राहणार का? मग ओबीसीचं आरक्षण तुम्हाला त्याचा कारण की सुनील तटकरे असं म्हणताय की भूमिका भुजबळ साहेबांची आहे, पक्षाची नाही. पक्षाचे नसेल, छगन भुजबळची आहे ना, बस. ही भूमिका छगन भुजबळची आहे. काय ती कुणाला पटो न पटो, मला त्याची काही कर्तव्य नाही. 35 वर्ष मी या ओबीसी साठी लढतो, यापुढे सुद्धा लढणार. बाकी ते सगळे प्रमुख मंडळ आहेत, त्यांनी निर्णय घ्यावा. मला त्याच्याबद्दल काही दुःख वाटण्याचं कारण नाही. प्रफुल्ल पटेल म्हणा किंवा इतरांनी काही आपल्याला मदत करावी किंवा असं वाटतं आपल्याला पक्ष म्हणून? असं आहे की ज्यांना वाटतं ते मदत करतील, काय शांत राहून मदत करतील, काय वेगवेगळ्या पद्धतीने मदत करतील, काही विरोध सुद्धा करतील. कारण ते प्रत्येक पक्षामध्ये एक लक्षात ठेवा, ही भावना काँग्रेसमध्ये सुद्धा आहे, भाजपमध्ये सुद्धा आहे, सर्वच पक्षामध्ये, शरद पवार साहेबांच्या काँग्रेसमध्ये सुद्धा आहे ही भावना की काहींचा पाठिंबा आहे, काहींचा विरोध आहे. मग काय करायचं?
त्यावेळी मागे आपल्या सभा झाल्या सेक्रेटरीचा प्रतिसाद मिळाला, परंतु वडेट्टीवार म्हणा किंवा इतर नेत्यांनी पाठ फिरवली. ही एकजूट कमी दिसते ओबीसी मला काही कल्पना नाही, कारण त्यांनी ज्या पहिल्या मीटिंग मध्ये जाहीर सभेत अतिशय जोरदार भाषण करून म्हणजे जवळपास की पक्ष राहू द्या बाजूला, पण समाज म्हणून आपण समोरचा जो पिवळा झेंडा जो आहे ध्वज तो हातात घेऊन लढूया अशा प्रकारे त्यांचं भाष्य झालं. मला कल्पना नाही, पण दुसऱ्या दिवशी ते अचानक बदलले. ठीक आहे, त्यांच्यावर काही प्रेशर आलं असेल किंवा कोणी आणखीन समजावलं असेल, पण मनातून ते जे आहेत ते ओबीसी साठी त्यांना काम करायचं आहे तेवढं मला माहिती आहे. त्याच्यामुळे मी त्यांना काही विरोध वगैरे काही करत नाही. मराठ्यांना फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ज्या हरकती घेण्यात येणार आहेत त्या हरकती कशा घ्याव्या त्याबाबत आपण मार्गदर्शन करणार आहोत. नाही, आता मला अनेकांचं मार्गदर्शन येत आहे, वकिलांचं मार्गदर्शन येत आहे, अनेक हायकोर्टाने जे सगळे सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये निर्णय दिलेले आहेत ते सुद्धा येत आहेत माझ्याकडे. तर सगळ्यांचं जे आहे मिलाप करून जे आहे एकत्रित करून आम्ही आमची भूमिका मांडू. मराठ्यांना फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे, ते कधी मिळणार असं मुख्यमंत्र्यांना विचार असं ट्विट राज ठाकरेंनी केलंय. काय नेमकं ट्विटचं मला कारण माहिती नाही त्यांनी काय विचारलं काय नाही आणि त्याचं उत्तर काय तेही मला माहित नाही. मी माझं काय आहे ते मला विचारा ना. साहेब, मराठ्यांचा विजय झाला असं म्हणतायत. जरांगेंनी आता विजय सभा घेतली आणि आरक्षण त्यांना मिळालं. असं आहे की तूर्त असं वाटतंय की मराठा समाजाचा विजय झाला असं वाटतंय, परंतु मला काही तसं काही पूर्णपणे काही वाटत नाही. एक तर अशा रीतीचे झुंडशाहीने अशा प्रकारचे नियम कायदे हे बदलता येत नाहीत. आम्ही सुद्धा शपथ घेताना आम्ही काम करू विदाउट एनी फिअर अँड फेवर. कुणाला न घाबरता आम्ही निर्णय घेऊ, कुणाला फेवर करणार नाही अशी शपथ आम्ही सगळे मंत्रिमंडळाने घेतलेली आहे. आता ही जी आहे ही एक सूचना आहे, नोटीस आहे, याचं रूपांतर नंतर होणार आहे. 16 फेब्रुवारी पर्यंत जे आहे त्याच्यावर हरकती मागवण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या आणि इतर समाजाचे जे वकील असतील, सुशिक्षित असतील, त्यांनी या सगळ्याचा अभ्यास करून या अशा प्रकारच्या हरकती ह्या ताबडतोब पाठवण्यासाठी प्रयत्न करावेत. लाखोच्या संख्येने हरकती सरकारकडे पाठवून द्यावं. ओबीसी समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा या हरकती अशा प्रमाणे पाठवाव्यात की जेणेकरून सरकारला सुद्धा लक्षात येईल की याची एक दुसरी सुद्धा बाजू आहे आणि दुसरं सुद्धा काही लोकांचं मत आहे. माझी विनंती आहे त्या सगळ्यांना की नुसतं जे आहे एकमेकावर ढकलून किंवा चर्चा करून होणार नाही, तर प्रत्यक्ष कृती करावी लागेल. तुम्हाला याच्यावर हरकती घ्याव्या लागतील आणि आम्ही त्या हरकती आमच्या समता परिषदेच्या याच्यामध्ये तर त्याबद्दल आम्ही निश्चितपणे विचार करून योग्य प्रकारे पुढची आम्ही कारवाई करू. एक आहे माझं स्वतःचं मत असं आहे की हे सगळे सोयरे जे आहे हे कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही असं माझं मत आहे. यामध्ये मराठा समाजाला सुद्धा मला त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. हे ठीक आहे की तुम्ही ओबीसीच्या 17, 18, 19% जे काही आरक्षण शिल्लक राहिलंय त्याच्यामध्ये येण्याचा आनंद तुम्हाला मिळतोय, तुम्ही जिंकलात असं तुम्हाला वाटतंय, पण तुम्ही दुसरी एक बाजू लक्षात घ्या. या 17% आता जवळजवळ 80-85% लोक येतील. म्हणजे शेड्यूल ट्राईब तर वेगळे आहेत, पण हे 54%, तुम्ही 20% जरी म्हटला तरी ते 75%. हे सगळे जे आहे एकाच ठिकाणी येते.
ईडब्ल्यूएस खाली तुम्हाला आतापर्यंत जे केवळ 10% आरक्षण तुम्हाला मिळत होतं, की ज्याच्यामध्ये 85% आरक्षण, त्या 10% 85% आरक्षण मराठा समाजाला मिळत होतं, ते आता यापुढे मिळणार नाही. ओपन मध्ये जे उरलेले 40% होते, त्याच्यामध्ये तुम्हाला परत आरक्षण मिळत होतं, ते सुद्धा तुम्हाला आता मिळणार नाही. म्हणजे एकूण 50% तुम्ही खेळत होता. 10% ईडब्ल्यूएस आणि उरलेले 40%, या 50% तुम्हाला संधी होती. ती संधी गमावून तुम्ही, आणि तिथे दुसरं कोणच नाहीये त्या 50% शेड्यूल कास्ट नाही, शेड्यूल ट्राईब नाही, ओबीसी नाही, जवळजवळ 74% समाज हा तिथे नाहीच. त्या 50% फक्त मोठा मराठा समाज, 2-3% असलेला ब्राह्मण समाज आणि लहान लहान समाज, एखादा जैन वगैरे असे काय असेल तर, ह्या सगळ्यांवर आता पाणी सोडावं लागेल. आणि 17% असलेले जे शिल्लक आहे, त्या 374 जातींबरोबर जे आहे तुम्हाला झगडावं लागेल. त्यामुळे ठीक आहे, ओबीसीचं आरक्षण त्याला धक्का लागणार नाही, धक्का लागणार नाही असं म्हणत बॅकडोर एंट्रीनं जे आहे तुम्ही प्रयत्न करतात, येतात, पण त्याच्यामुळे तुम्ही 50% जे तुमची संधी होती ती तुम्ही गमावून बसता, हे सुद्धा तुम्हाला विसरता येणार नाही. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. जात ही जन्माने येते, ते एखाद्याच्या शपथपत्राने येते का, किंवा एखाद्याच्या अफिडेव्हिटने येते जात बदलता येते? जात मुळात जन्मानं माणसाला मिळत असते. म्हणून असेल तर कोणी म्हणत असेल की आम्ही 100 रुपयाचं पत्र देऊ किंवा असंच पत्र देऊ आणि आमची जात झाली, अजिबात हे होणार नाही. हे कायद्याच्या विरुद्ध होईल. आणि पुढे हे सगळे जर असे नियम सगळ्यांनाच लावायचे असं जर म्हटलं, दलित, आदिवासी यांना सुद्धा, मग काय होईल? मग दलितांमध्ये पण कोणी घुसतील, आदिवासी मध्ये सुद्धा कोणी घुसतील. कारण तूर्त जो मी घाई जे वाचलं त्याच्यामध्ये जे आहे, त्याच्यामध्ये हे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी ह्या सगळ्यांना ते लागू आहे. मग मला दलित समाजाच्या नेत्यांना सुद्धा, आदिवासी समाजाच्या नेत्यांना सुद्धा विचारायचं आहे की याचा काय पुढे काय होणार. अलीकडेच मला माहिती आहे की एक भांडण असं चालूच आहे की खोटी सर्टिफिकेट घेऊन आदिवासी समाजाची मध्ये नोकऱ्या घेतल्या. सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्यावर निर्णय दिला की त्या सगळ्यांना काढा जे खोटे आहेत आणि त्यांना त्यांच्याकडून भरपाई करा. तो प्रश्न अजून सरकार सोडवता नाकी न येत आहे. आता याच्यापुढे अशा रीतीने आदिवासीला सुद्धा लागू होणार का, दलितांना सुद्धा लागू होणार का? म्हणजे सगळं काही ओपनच करून टाकलं. कोणी पण या, एक अफिडेव्हिट करा, एक पत्र द्या, काहीतरी झालं. मला वाटतं हे सगळं जे आहे हा आयवॉश आहे. ओबीसीवर अन्याय केला जातोय की मराठ्यांना फसवलं जात आहे, याचा अभ्यास आपल्या सगळ्यांना करावा लागेल. सरसकट गुन्हे मागे घ्या. ज्यांची घरं दारं जाळली त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या. ज्या पोलिसांवर हल्ले केले, जखमी केले, त्यांचे गुन्हे असेच मागे घ्या. मग हा नियम सगळ्यांनाच उद्या लागू होईल. कोणी अशा मागण्यांसाठी जर पोलिसांना मारलं, कोणाची घरं जाळली आंदोलन म्हणून, गुन्हे मागे घ्या. सरकारी भरती करायची नाही इतरांची, त्यांच्यासाठी वेगळं ठेवायचं. किती ठेवायचं त्यांच्यासाठी, त्या प्रमाण किती ठेवायचं? क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे
ते न्यायालयामध्ये आहे तोपर्यंत मराठा समाजातील सगळ्यांना 100% शिक्षण मोफत द्या. का बरं मराठा समाज, दलित, आदिवासी, ओपन या सगळ्यांनाच द्या ना, सगळ्यांनाच द्या. म्हणजे ब्राह्मण समाजाला सुद्धा द्या, सगळ्यांनाच द्या, फक्त एकालाच द्या. कशासाठी? या संदर्भामध्ये मी उद्या 5 वाजता B6 सिद्धगड हे जे माझं सरकारी निवासस्थान आहे त्या ठिकाणी या संदर्भातील ते ओबीसी असतील, दलित, आदिवासींना सुद्धा त्यांचे सुद्धा नेते येऊ शकतात. पण विशेषतः ओबीसी नेते ते कुठल्याही पक्षाचे असतील किंवा पक्षाचे नसतील, कुठल्या संघटनेचे असतील किंवा नसतील, त्यांनी कृपया पक्षाचा किंवा इतर संघटनेचा अभिनिवेश सोडून या कामासाठी कृपया उद्या 5 वाजता B6 सिद्धगड बंगला जो आहे त्याच्यावर यावं. आपण चर्चा करूया. याच्यामध्ये कुठल्याही पक्षाला कमी लेखण्याचा, जास्त लेखण्याचा असा प्रयत्न नाही. केवळ ओबीसी आणि ओबीसी या विषयावर आणि ह्या सगळे जे काही चाललेलं आहे याच्यावर पुढची काय कारवाई आपण करायची, काय स्टेप्स घ्यायचे आहे, काय वकिलांशी आम्ही अजूनही चर्चा करणार आहोत. आणि त्या संदर्भामध्ये मग आम्ही जो आहे उद्या एकत्रित बसून पुढचा निर्णय घेऊ. त्या संदर्भात कोर्टात लढाई लढण्याची काही आपली तयारी आहे? कोर्टात ज्या वेळेला हरकती वगैरे आपण देऊ त्याच्यानंतर सुद्धा अशा प्रकारचा जर नोटिफिकेशन जर झालं, हा ड्राफ्ट आहे, हा अध्यादेश तर नाहीच, हा नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे. अध्यादेश या कसला अध्यादेश? हा अध्यादेश नाही, हा नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे. तो मसुदा 16 तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी, बरोबर आहे की चूक आहे, जे काय म्हणायचं तुम्हाला चुकीचं असेल, ऑब्जेक्शन्स विशेषतः त्याच्यावर घेता येणार. त्याच्यानंतर मग शासन ठरवतं. ते जर ठरलं त्याच्यानंतर मग कोर्टात जाता येईल. तोपर्यंत आमचा अभ्यास सुरू आहे. पण ज्या पद्धतीचं हे सगळं आंदोलन उभं आहे, तुम्ही जसं म्हणतात की शपथविधीच्या वेळेला आपण अशा पद्धतीची शपथ घेत असतो की कोणालाही फेवर केलं जाणार नाही, काही नाही. मग आपली याच्याबद्दल नाराजी आहे का की मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारने ज्या पद्धतीनं घाईघाई? आमची नाराजगी जी आहे, मी आत्ताच काय, मी माझ्या रॅलीज मध्ये सुद्धा मी बोलून दाखवतो. अशा रीतीने कुणाचे ठीक आहे, उद्या आणखीन कोणतरी असे लाखो लोक घेऊन येतील, मग आपण कायदे बदलणार का? उद्या लाखो लोक घेऊन येतील, सांग आम्हाला दलितांमध्येच घ्या, आम्हाला आदिवासीमध्येच घ्या, आपण करणार का? हे सगळं जे झालेलं आहे, मराठा समाजातील सुद्धा जे विचारवंत आहेत, जे नेते आहेत, त्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करावा की आपण आरक्षणाच्या बाबतीमध्ये एका समुद्रात पोहत होतो. हे मराठा समाज म्हणजे 50% तो आता एका विहिरीमध्ये या 17% बरोबर पोहण्यासाठी येत आहे. धन्यवाद. आगामी निवडणुकीमध्ये महायुतीला फायदा होईल असं सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. रामशेष आशेवाडी या ठिकाणी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झालाय. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रामशेष आशेवाडी या ठिकाणी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
ग्रामपंचायतीच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ग्रामपंचायत महिला सदस्य स्वाती चारसकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी सरपंच साहेबराव माळेकर व उपसरपंच लताबाई कापसे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील सुनीता विलास बोडके पाटील तसेच आदिवासी सहकारी सोसायटीचे चेअरमन व त्यांचे संचालक मंडळ, गावातील सर्व ज्येष्ठ मान्यवर यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आलं। त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी देखील ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला। या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप बोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आलं। यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा विविध बक्षीस देऊन गुणगौरव देखील करण्यात आला। त्यानंतर रामशेष माध्यमिक विद्यालय या ठिकाणी देखील ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला। या ठिकाणी माजी सैनिक भारत नागरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलंय। उपस्थित असलेले ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, आदिवासी सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आलं। यावेळी बँक मित्र माधव बोडके यांच्या प्रयत्नातून विद्यालयासाठी बँक ऑफ बडोदा ढकांबे शाखेच्या वतीने साऊंड सिस्टीम देखील उपलब्ध करून देण्यात आली। शाखा व्यवस्थापक SP सैदाने यांनी स्वतः उपस्थित राहून सदर साऊंड सिस्टीम विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना सुपूर्द करण्यात आला। रामशेष माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीमध्ये लेझिम पथकासह मतदान जनजागृती अभियानासाठी विविध पोस्टरचा वापर करत मतदान जनजागृती करण्यासाठी प्रयत्न केले। यावेळी रामशेष विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री देशमुख यांनी संविधानाचे वाचन केले, तर सर्व मतदारांना मतदान विषयक शपथ दिली आहे। तिन्ही ठिकाणच्या ध्वजारोहणानंतर रामशेष माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणावर रोख रकमेच्या स्वरूपात बक्षीस देखील जाहीर करण्यात आले। सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी साऊंड सिस्टीमची व्यवस्था ग्रुप ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यात आली होती। यावेळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, त्याचबरोबर आदिवासी विकास सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्याबरोबर सर्व संचालक, त्यासोबतच गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण युवक मित्रमंडळ, त्यासोबत ग्रामस्थ, महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, रामशेष, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पोलीस कवायत मैदानावर संपन्न झाला। यावेळी पालकमंत्री दादा भुसे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बिजू शेखर पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेश कुमार, प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं। ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पोलीस दल, होमगार्ड, गृहरक्षक, शहर वाहतूक शाखा, अग्निशमन दल, भोसला मिलिटरी पथक, उर्दू बडी दर्गा, पोलीस बँड पथक, डॉग युनिट आदी पथकांनी संचलन केलं। तसेच विविध शाळांच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण करण्यात आलं। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा पेटकर यांनी केलं। यामध्ये महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेच्या अंतर्गत भारतीय सैन्य दलातील शौर्य चक्र प्राप्त जवान ग्रुप कॅप्टन योगेश्वर कृष्णराव कांदळकर यांना एकर कमी रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या पत्नी यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला।
भीमसेन पगारे नाशिक, मनोहर त्र्यंबक कुलकर्णी नाशिक, माधव वाघ निफाड, राजाभाऊ राजवाडे मयत मालेगाव यांच्या पत्नी केदाबाई राजवाडे, त्यासोबतच जान मोहम्मद उस्मान, त्यासोबतच मोहुद्दीन मोहम्मद मयत मालेगाव यांच्या पत्नी यांचा देखील या स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नींचा यावेळी सन्मान करण्यात आला। यासोबतच उत्तम सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अशोक काकड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंचवटी पोलीस स्टेशन, श्री नंदू उगले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक BDS नितीन विश्वनाथ संधान, पोलीस हवालदार शहर वाहतूक शाखा नाशिक विनय देवरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद आहेर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना राष्ट्रपती पदक देखील देण्यात आलंय। पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह प्रकाश डोंगरे पोलीस हवालदार यांना देण्यात आलंय। त्यासोबत विशेष सेवा पदक राहुल घोलप पोलीस नाईक, स्वप्नील रंदे पोलीस नाईक यांना देण्यात आलंय। यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी सर्वसामान्यांच्या विकासासाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवण्यात येत असतात, या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात सहभाग नोंदवावा असे आवाहन देखील केलंय। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। चांदवड येथे 75व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण चांदवड तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झालंय। 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सकाळी 9 वाजेच्या सुमारास मुख्य शासकीय समारंभ कार्यक्रम चांदवड तहसील या ठिकाणी संपन्न झाला। चांदवड तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण झाले। या कार्यक्रमाच्या प्रसंगी तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना मानवंदना चांदवड येथील PSI सुरेश चौधरी यांनी दिली। तसेच विद्यार्थ्यांनी मतदान हक्क कसा बजवायचा या संदर्भात नाटिका देखील सादर केली। यावेळी विविध शाळेतील मुला मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला होता। याप्रसंगी चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर, चांदवड नगर परिषदेचे नगराध्यक्ष भूषण कासलेवार, ज्येष्ठ नागरिक मनोहर बनकर, अशोक व्यवहारे तसेच विविध क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी देविदास जाधव, चांदवड।